नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सौरभ जोशी, ॲस्ट्रॉलॉजर, वास्तू कन्सल्टंट, लाईफ कोच आणि IPHM ॲक्रेडिटेड काउन्सिलर. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे जेमॉलॉजी म्हणजेच रत्नशास्त्र. याला आपण असंही म्हणू शकतो की ॲस्ट्रोजेमॉलॉजी. सो ह्याच्यामध्ये 2 पॉईंट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत मित्रांनो. त्यातला पहिला पॉईंट आहे की रत्नशास्त्रामागचं विज्ञान काय आहे, आणि दुसरा पॉईंट आहे की रत्नशास्त्रांमागचं मिथ काय आहे, अंधश्रद्धा जे लोक घेऊन फिरतात त्या काय आहेत. या 2 पॉईंट्स आपल्याला शॉर्टली कव्हर करायचे आहेत. तर त्यातला पहिला पॉईंट आहे मित्रांनो की रत्नशास्त्रामागचं विज्ञान काय आहे. सो मित्रांनो, कसं आहे, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये वेगवेगळी रत्न आहेत वेगवेगळ्या ग्रहांसाठीची. सो रत्नांचं मूळ काम काय असतं की रत्नांना तुम्ही प्रिझम खाली जर बघितलं प्रत्येक रत्नाला, तर त्याच्यातनं एक प्रकारचा रेज इमिट होताना तुम्हाला दिसेल. त्यातनं पर्टिक्युलर रेज बाहेर पडताना तुम्हाला दिसेल. एक्झाम्पल द्यायचं म्हणजे आपल्या सूर्यप्रकाशात 7 रंग असतात, विबिग्युअर. ठीक आहे. सो याप्रमाणे तुम्ही जर ते रत्न प्रिझम खाली बघितलं, त्यातनं पर्टिक्युलर एक रंग बाहेर पडताना दिसतो, आणि तोच रंग जेव्हा आपण ते रत्न धारण करतो तेव्हा शरीरात ज्या रंगाची कमतरता आहे त्यानुसार आपण ते रत्न धारण केलेलं असतं, जेणेकरून की ते आपल्या त्या रंगाचं बॅलन्स करतं आणि जेणेकरून की आपल्याला चांगलं रिझल्ट येतं. तर ह्याच्या मागचं विज्ञान हेच आहे मित्रांनो की कुठलं रत्न काय काम करतं. तर ते पर्टिक्युलर सूर्यप्रकाशातले पर्टिक्युलर रेज, प्रत्येक ग्रहांकडून येणारे, नक्षत्रांकडून येणारे पर्टिक्युलर रेज शोषून घ्यायचं काम करतं, आणि पॅरलली ते नंतर ते रिफ्लेक्ट करायचं काम करतं. जेव्हा ते रत्न आपण त्वचेशी एकदम क्लोज प्रॉक्झिमिटीमध्ये असतं, रत्न अंगठीत धारण केलेलं असतं आपण, तेव्हा काय करतं ते रत्न की ते रेज त्वचेमार्फत आपल्या शरीरात पसरवण्याचं काम करतं, जेणेकरून की त्या पर्टिक्युलर प्लॅनेटचे आपल्यावर होणारे परिणाम, एकूणच जे काही निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी असतील त्या बॅलन्स करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. सो हे रत्नशास्त्रामागचं ऍक्च्युअल विज्ञान आहे मित्रांनो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की रत्नशास्त्र हे प्युअर विज्ञान आहे. यालाच एक हिंदू धर्मातला एक आधार द्यायचा म्हणजे त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक सांगेल की जे आपण म्हणतो गणपतीला आपण 14 विद्या आणि 64 कलांची अधिपती देवता म्हणतो, तर त्यातल्या 64 कला ज्या आहेत त्यातली एक कला म्हणजे रत्नशास्त्र आहे मित्रांनो. सो अशा गोष्टी आहेत त्या. आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्टीवरती मला महत्वाचं बोलायचं आहे, ते म्हणजे रत्नशास्त्रामागचं मिथ. बरेच लोक असं म्हणतात मित्रांनो की रत्न वापरल्यानंतर 1 महिन्याच्या आत मला अशा घटनांना सामोरं जायला लागलं, 1 महिन्याच्या आत, 2 महिन्याच्या आत, 6 महिन्याच्या आत, की खूप काही लोकांच्या आयुष्यात पॉझिटिव्ह परिणाम होतात, काही लोकांच्या आयुष्यात निगेटिव्ह घटना घडतात, आणि त्या रत्नांचा त्याच्याशी संबंध लावतात. सो सगळ्यात महत्वाचं मला अशा लोकांना एक सांगायचं आहे की रत्न तुमची बाह्य परिस्थिती मॅनेज नाही करत मित्रांनो. बाह्य परिस्थिती ही कुणाच्याच हातात कधीच नसते. रत्न फक्त काय करतं की आपल्यासमोर कुठलीही परिस्थिती येवो, त्याला रत्न तुम्हाला आंतरिक बळ द्यायचं काम करतं, जेणेकरून की तुम्ही त्या परिस्थितीला योग्य प्रकारे सामोरे जाल. सो रत्नाचं काम हे असतं. त्याच्यामुळे ही गोष्ट डोक्यातून काढून टाका की कुठलं तरी रत्न घातलं आणि मला त्याचे वाईट परिणाम भोगायला लागले. त्याच्या आधी मी ही पण गोष्ट तेवढीच नमूद करू इच्छितो की रत्न धारण करताना तज्ज्ञ ॲस्ट्रॉलॉजरचा सल्ला घ्या आणि मगच पुढे जा. सो एकूण हे होतं रत्नशास्त्राबद्दल, ॲस्ट्रोजेमॉलॉजीबद्दल. तुम्हाला आवडलं असेल मित्रांनो तर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. तुमचाच सौरभ. जय हिंद.